नाही म्हणजे नाही. हो साहेब, असं काय करताय? अहो त्यांना बाहेरच्या जेवणाची सवय नाही आहे, त्यांच्या गोळ्या बी चालू आहेत. एकदा समजून घ्या की साहेब. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? हे घर नाहीये, पोलीस स्टेशन आहे माझं. त्यामुळे त्यांना जे सरकारी जेवण असेल तेच मिळेल. रुद्र सर, तुमचं वैर माझ्याशी आहे ना? मग माझ्यावरचा राग माझ्या निष्पाप आईवडिलांवर का काढालाय तुम्ही? ए बाबा, तुझ्यासारख्या नोकऱ्याशी वैर घेऊन काय करू मी? काय मिळणार आहे त्या दुश्मनीतनं मला? इथे मी कोणाचा सूट घ्यायला नाही, माझी ड्युटी करायला बसलोय. असो. आणि हा, तुझ्या चोर बापाला घरचं जेवण देण्याची एवढीच जर हौस असेल ना तुला, तर एक काम कर, कोर्टात जा, चांगला वकील कर आणि मॅजिस्ट्रेटची परवानगी घेऊन ये. आणि एकदा का मॅजिस्ट्रेटची परवानगी मिळाली की भेट त्यांना, मी देतो ना परवानगी. आणि मग काय पंचतारांकित हॉटेलमधलं जेवण द्यायचंय का त्यांच्यासमोर पंचपक्वान वाढायचे ते बघा तुम्ही. या सांगतो. शोभाचा फोन आहे. उचल, काय म्हणते बघ. हॅलो आहे. अगं इकडे लई मोठा अनर्थ झालाय. काय काय झालं? तू गेल्यानंतर का नाही मिनिस्टरची माणसं आलती आणि त्यांनी आपलं सगळं सामान आउट हाऊसच्या बाहेर फेकून दिले. आवाज पण उचलून दिले ग. अरे देवा, आई आम्हाबाई काय परीक्षा घ्यायला आलीस ग? शोभे तू काय बी काळजी करू नका, मी आत्ताच्या आत्ता येतो. तू थांब तिथं. आई काय झालं? काय म्हणली ताई? अरे शुभो, लय मोठा अनर्थ झालाय. मिनिस्टर साहेबांच्या लोकांनी आपल्या घरातलं समजा सामान पार रस्त्यावरती फेकून दिलंय. आपल्याला आत्ताच्या आत्ता जावं लागेल बाळा. एक काम कर, तू पटकन शोभाकडे जा, ताईजवळ जाऊन थांब. मी इथं थांबून वकिलांचं बघतो, अण्णांजवळ थांबतो मी. अरे पण त्यांच्या गोळ्या जेवण. मी अण्णांच्या गोळ्याचं आणि जेवणाचं बघतो, तू जा ताईजवळ. हा जा. काकू, आव अण्णा कसे ते ठीक आहेत ना? तू कशाला आलीस इथं तुझं तोंड घेऊन? आता तुला काय पाहिजे? काकू तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, मी अण्णांना भेटायला आले होते. आता त्यांना भेटायची काही बी गरज नाही. आधीच तुझ्या बाबांनी आमच्या निष्पाप नवऱ्याला समजाच्या समोर चोर ठरवलंय. माझ्या पोराला नोकरीवरून काढून टाकलं. एवढ्याने त्यांचं समाधान झालं नाही का काय? आता तिने आमच्या घरातलं सामान रस्त्यावरती फेकून दिलंय. काय सामान फेकून? बाबांनी नाही हो, म्हणजे बाबा हे असं काहीतरी नाही करणार. असंच झालंय ग बाई. मी कशाला खोटं बोलू? तू शांत हो, रडू नकोस. श्रावणी, एक वेळेला मला तुझा लई अभिमान वाटला ग. आमची परिस्थिती ठाऊक असून सुद्धा तू माझ्या मुलावरती आणि आमच्या कुटुंबावरती जीव लावलास. पण माझ्या मनात एक मोठी भीती होती बाई. तू मिनिस्टरची पोरगी, हे प्रेम कसं पुढे जाईल? पण माझ्या पोराच्या आनंदात मी काय बी बोलू शकले नाही ग. मी त्याच्या सुखातच माझं सुख मानलं. पण श्रावणी, मी इथं तुला सांगतोय, तुझ्या मनात माझ्या पोराबद्दल एवढंच जरी प्रेम असेल ना, ते मनात काढून टाक. कारण या प्रेमाला भविष्य नाही बाई. नाही, माझे तर तुझ्या पाया पडते. माझ्या पोराची पाठ सोड बाई. काकू असं काहीतरी करू नका आणि असं बोलूय नका प्लीज. श्रावणी, तुमच्या कुटुंबामुळे आम्हाला खूप खूप वेदना झाल्यात ग. खूप सोसलंय आम्ही. ते आमच्या आयुष्यभरासाठी पुरेसं आहे बाई. आता इथं पुढे काय बी ना ग. हा शोभा, मी निघालोय. आलो तुम्ही. शुभू, हे बघ,
जे काही घडलं ते ते खूप वाईट घडलं. आणि मला हेही माहितीये की या सगळ्याच्या मागे त्यांनीच विक्रम घाडगे पाटलाचा आणि आत्याचाच हात असणार आहे. पण शुभू, तू ऐकलंस आता काकू काय म्हणाले? शुभू, त्यांना आपलं प्रेम मंजूर होतं. आता हीच वेळ आहे आपलं प्रेम जगाला दाखवून देण्याची. आता मागे नाही हटायचं. कुठलं प्रेम श्रावणी? जे तुझ्या वडिलांनी पायाखाली चिरडून आपल्यापासून हिरावून घेतलं ते प्रेम? श्रावणी, मला असं वाटतं की आपल्या नशिबात इथपर्यंतच प्रेम लिहिलेलं. नाही रे, पण याचा अर्थ असा नाहीये की माझं तुझ्यावरचं प्रेम संपलंय. ते संपलेलं नाहीये. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ते प्रेम जिवंत राहील. पण श्रावणी, माझ्या कुटुंबापुढं, माझ्या आई वडिलांच्या स्वाभिमानापुढं हे प्रेम काहीच नाही. त्यामुळं आपण दोघं कधीच एकत्र येऊ शकत नाही हे स्वीकारूया. शुभ, असं नको म्हणूस. असं नको म्हणूस. आपण काढूया ना काहीतरी मार्ग, काढूया आपण. श्रावणी, ऐक माझं. तुझं ऐक. श्रावणी, आपल्या भल्याचं हेच आहे. ऐक माझं प्लीज. प्लीज. ठीक आहे, आत्ता जाते मी. पण शुभू, मला खात्री आहे की अण्णा निर्दोष आहेत. माझा तुझ्यावर आणि अण्णांवर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे. आणि ही सगळी जी काही गडबड झाली आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला शोधायची आहेत. अण्णांना जेलमधनं बाहेर काढण्यासाठी मला तुझी मदत तरी करू दे. श्रावणी, तू कशी मदत करणार आहेस आणि काय मदत करणार आहेस? हा जो काही प्रकार घडला तो माझ्या घरात घडला. त्यामुळे नक्कीच त्या सगळ्या प्रकरणाचे काहीतरी पुरावे, काहीतरी धागेदोरे माझ्या घरातच असणार. मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्या परीने शोधायची. आत्याने आणि विक्रम घाडगे पाटलांनी मिळून हे सगळं कसं केलं हे शोधायचंय. आणि मी शोधून काढणारच शुभ. पण श्रावणी, हे सगळं करताना सावधगिरी बाळग. चुकून जर साहेबांनी कळालं, लई मोठा अनर्थ होईल. ठीक आहे? तू एकटा नाहीस, मी आहे तुझ्या बरोबर. येते.